नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज काय आहे स्पेशल व्लॉगमध्ये, तुम्ही थंबनेल बघून आलाच असाल. त्याच्यात तुम्हाला समजलंच असेल की कशाची तरी अनबॉक्सिंग आहे. हा व्हिडिओ आहे अनबॉक्सिंग व्हिडिओ. ओके, तर मी कुठली तरी एक वस्तू Amazon वरून मागवली आहे. त्याची मी अनबॉक्सिंग तुम्हाला दाखवणार आहे. तर ही जी वस्तू आहे ना, 1 वर्ष झाला मागचा मला हिला मागवायची होती, घ्यायची आहे मला. पण मी थांबलो होतो कारण की याचे प्राइस असे वाढत होते, जसं की मुंबईमध्ये फ्लॅटचे रेट कसे वाढतात पटापट पटापट, तसे ह्याचे पण रेट वाढतच चाललेले. मी म्हटलं यार, मला हे घ्यायला जमेल की नाही काय माहिती. तर शेवटी फायनली मी याचे रेट्स चेक केले परत एकदा, आणि नेमकं मला आहे ना ते स्वस्तात सापडलं आणि मी ते लगेच मागून टाकलं, थोडी हायगाय नाही केली. तर असं आहे. ठीक आहे, मग मी तुम्हाला आता याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही छोटीशी अचिव्हमेंटच आहे माझ्यासाठी, असंच मी समजेन. कारण 1 वर्ष झालं वाट बघत होतो मी ह्याच्यासाठी. घ्यायचं आहे, घ्यायचं आहे, घ्यायचं आहे. शेवटी मी घेतलेला आहेच. ठीक आहे गाईस, तर व्हिडिओ बघा. ह्याच्या खोलतो, याला फाडून टाकतो याला पूर्ण. मित्रांनो, वेळ आलेली आहे याची चीरफाड करण्याची. आणि एवढा चाकू घेऊन आलो, काय फायदाच नाही झाला, असंच निघालं. तर काय आहे हे? हे बघा मित्रांनो, हॉलीलँडचा लार्ग M2 माईक. ये, तुम्ही जर रील्स बघत असाल इंस्टाग्रामवर, तर भरपूर कंटेंट क्रिएटर्स आहेत की त्यांच्या इथे तुम्हाला तो माईक दिसेल, गोल गोल असतो. म्हणजे काय बोलतात त्याला, मॅग्नेट असतं त्याला. तर तो जो माईक आहे ना, खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. कारण मी आधी यूज केला आहे त्याला. 4-5 रीलमध्ये माझ्या मित्राकडे होता, तर मी तो वापरलेला. तोच आपण ऑर्डर केलेला आहे. तर या माईकची जी स्पेशालिटी आहे ती आहे की ह्याची बॅटरी आहे ना 40 तास चालते. 40 तास म्हणजे तुम्ही व्लॉग बनवा, रील बनवा, काय पण बनवा. बेस्ट आहे हा माईक. ज्यांनी यूज केला आहे त्यांना माहिती असेल की काय क्वालिटी आहे. आता सध्या मी हा वाला माईक यूज करतोय, पण हा पण चांगलाच आहे, बेस्ट आहे. कारण ह्याच्यावरती मी खूप रील्स बनवल्या आहेत, सगळं केलंय. पण कसं आहे, त्याची आणि ह्याची कंपॅरिझन होऊ शकत नाही. हा भारी आहे खूप जास्त, म्हणून मला हा घ्यायचाच होता. मी हा घेऊन टाकला. ह्याला पण मी काय कुठे टाकणार नाही, हा पण ठेवणार आहे. कारण हा खूप भारी आहे, हा पण चांगलाच आहे. स्वस्तात मस्त बोलतात ना. फक्त ह्याचं कसं आहे, ह्याची बॅटरी तेवढी नाही आहे. नॉईज कॅन्सलेशनचं जे फंक्शन आहे किंवा फीचर आहे, ते तेवढं बेस्ट नाही आहे जेवढं ह्याच्यामध्ये. आणि याची साईज पण मोठी आहे. तो कसा गोल आहे, छोटासा आहे, लपून राहतो, दिसत नाही जास्त. म्हणून मी हा वाला घेतला आता, कारण थोडंसं अपग्रेड होण्याची वेळ आलेली आहे मला असं वाटतं. याला पण मी ठेवणार आहे कधीतरी, याला पण यूज करेन, कारण हा वापरात येणारच आहे, असं काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बाकी तुम्हाला मी हा माईक ओपन करून दाखवतो की याच्यामध्ये काय आहे भारी. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण हा माईक ओपन करूया. ह्याला आता तरी गरज लागेल या चाकूची. आता पण गरज नाही लागणार आहे आपल्याला. या ब्लॉगमध्ये हा माझा चाकू पेड ॲक्टर आहे. उगाच काय याचं काम नाही, मी घेऊन आलोय. पण हे त्याच्यासोबतचं मॅन्युअल आहे, कसं यूज करायचं, काय करायचं ते तुम्ही बघू शकता. बाकी हे काय आहे, हा आहे तो माईक. हा म्हणजे हा माईक नाही आहे, ह्याची केस आहे ही माईकची. तुम्हाला दाखवतो. दिस इज द माईक. ह्याच्या मागे बघा, हे मॅग्नेट आहे. तुम्ही ह्याला असं हे चिटकवू शकता. म्हणजे हा फक्त तुम्हाला असा छोटासा दिसेल. मेन जो माईक आहे हा शर्टाच्या आतमध्ये, कोणाला दिसून पण नाही येणार की तुम्ही माईक लावलाय, काय लावलाय, काय एवढं कळत पण नाही. आणि हे जे आहे ना, हे आहे कॅमेरासाठी ॲक्च्युली. तर कॅमेरासाठी हा तुम्हाला यूज करायचा आहे पुढे जाऊन. कॅमेरा पण घेणार मी, मेंटल बोलते. कॅमेरा पण मी एक दिवशी घेणार, तेव्हा नक्कीच मला यूज होईल याचा.
सध्या तरी याचा काही यूज नाही. कोणाचा मित्राचा जर चुकून वापरला तर त्याच्यासाठी मी हा यूज करू शकतो. बाकी याला आपण ठेवून देऊया. तुम्हाला मोबाईलसाठी दाखवतो याला कसं वापरतात. हे आहे त्याचे रिसिव्हर. तर हे 2 टाईपचे रिसिव्हर आहेत. एक आहे टाईप सी आणि एक आहे लाईटनिंग. तुम्ही बघितलं असेल जे जुने आयफोन्स वापरतात त्यांना हा यूज होईल आणि जे नवीन अँड्रॉइड किंवा नवीन आयफोन जे आलेत 15 नंतर त्यांच्यासाठी हा टाईप सी आहे. तर मला तर दोन्ही पण यूज होईल कारण माझ्याकडे 14 पण आहे आणि 17 पण आहे. वापरू शकतो मी दोन्ही पण, काय टेन्शन नाही. तर मित्रांनो, तर मी आहे ना आता तुम्हाला माईक दाखवतो. आता तुम्ही याच्यामध्ये आवाज ऐकताय. हा जो माईक आहे माझा बोटॉनिक्सचाच आहे वाटतं. हा सॉरी, बोटॉनिक्स नाही, क्रॉसबिट्सचा आहे. तर आता तुम्ही ह्याच्यामध्ये माझा आवाज ऐकताय. कसा आहे आवाज? ओके, छान येत असेल ह्याच्यात सुद्धा. ह्याच्यात पण नॉईज कॅन्सलेशन आहे. पण तुम्ही फरक समजेल तुम्हाला जेव्हा मी तो वाला माईक चालू करेल. दाखवतो तुम्हाला. भाई लोक, तर आपण आता हा माईक लावलेला आहे, चालू केलेला आहे. आता तुम्हाला माझा आवाज याच्यामध्ये येत असेल. कसा आहे तो क्लिअर आहे. ह्याच्यामध्ये मी अजून तरी नॉईज कॅन्सलेशन चालू नाही केलं आहे. मी तुम्हाला एक नॉईज कॅन्सलेशनचा डेमो देतो. आता मी फॅन बंद केला आहे. मी फॅन लावतो आणि मग तुम्हाला आवाज समजेल की थोडा फॅनचा आवाज येतो आहे म्हणून. तर हे बघा, हा पुट्टासुद्धा हलतो आहे बॉक्सचा आणि याच्यामधून तुम्हाला आवाज कसा येतो आता तुम्ही ऐकताच आहे. थोडासा म्हणजे फॅनचासुद्धा आवाज येत असेल. पण आता याचं मी जर नॉईज कॅन्सलेशनचं बटन दाबलं ना तर त्याच्यानंतर तुम्हाला फॅनचा बिलकुल कशाचाच आवाज येणार नाही. फक्त आणि फक्त माझा आवाज येईल. मी तुम्हाला दाखवतो काय सीन आहे. हे बघा, याच्यावरती जी ब्ल्यू लाईट पेटली आहे, ओके, हे बाजूला आहे बटन येल्लो. हे बटन दाबलं, एकदा दाबायचं फक्त, मग ही ग्रीन कलरची लाईट चालू झाली. ओके, आत्ता तुम्ही माझा आवाज ऐका. तुम्हाला येतोय कसला आवाज? बाकीचा नाही येणार कारण की नॉईज कॅन्सलेशन ऑन केलेलं आहे आपण. ब्रो, हीच तर खासियत आहे या माईकची, म्हणून मला घ्यायचा होता. आणि तुम्ही याच्यातून 300 मीटर पर्यंत लांबून हा माईक यूज करू शकता. 300 मीटर म्हणजे 1000 फूटच्या आसपास होतं. तेवढा माईक तुम्ही त्याला यूज करू शकता. मी तुम्हाला दाखवतो. त्या रूममध्ये जातो आणि बोलतो, तरी आवाज बघा किती चांगला आहे. तर मित्रांनो, कसं वाटतं तुम्हाला माझा आवाज? मी तिकडे नाहीये बसलेलो पण तुम्हाला माझा आवाज येतच असेल. येतोय की नाही? आलाच पाहिजे, पैसे दिला तर फुकट आहे वय. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला? तर आता मी तुम्हाला दाखवतो. ह्याला आहे ना असा चिपकवायचा, काय टेन्शन नाही. दिला चिटकवून निवांत. आता याच्यामध्ये ॲक्सेसरीज काय काय आहेत मी तुम्हाला दाखवतो. मी कसं आहे, ॲक्च्युली हा माईक ऑलरेडी मी यूज केला आहे. माझ्या मित्राकडे होता ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे ऑलरेडी काय काय आहे याच्यामध्ये. मी तुम्हाला दाखवतो. असा एक पाऊच मिळतो. त्या पाऊचमध्ये खूप काय काय असतं. ही चार्जिंगसाठी आहे केबल. ओके, मी सांगतो तुम्हाला. आता आहे ना, याला चार्ज करायची मला कमीत कमी 15 ते 20 दिवस. जर मी कंटिन्यू करतो आहे यूज सारखा, तर 15 ते 20 दिवसच मला आरामात जाईल. मला काही टेन्शनच नाही चार्ज करायची. म्हणजे मी जास्त काय रील बनवेल किंवा यूट्यूबला ब्लॉग बनवेल. यूट्यूबला ब्लॉग तर आपण काय डेली बनवत नाही, अल्टरनेट डेज करणार. तर त्याच्यामुळे काय लोडच नाही जास्त. रीलसाठी पण किती वेळ लागतो? अर्धा तास. बॅटरी एक नंबर चालणार आहे. आणि त्याच्यासोबत हे जे मिळालं आहे ना, हे आहे कॅमेरासाठी. जसं मी तुम्हाला दाखवलं, हा कॅमेराचा रिसिव्हर आहे. हा याला जॉईन करायचा आणि तिकडे लावून टाकायचा कॅमेराला. हे येईल मग जोरात काम. कॅमेरा जेव्हा येईल ना मग अजून जोरात काम. आणि हे आहे नेकलेस, ज्याला गळ्यात घालायचा. आणि तो जो माईक आहे, तो माईक याला फक्त जॉईन करायचा. हे बघा, याला पण मॅग्नेट आहे. गळ्यात घातलं, टेन्शन नाही, बोलायचं फक्त. तर तुम्ही प्रवास करत असाल, म्हणजे बाईकवर आहे किंवा खूपच जास्त हवा आहे, तेव्हा हे तुम्ही लावू शकता तुमच्या माईकला. हे कवर, त्याच्यामुळे जास्त जी हवा येते ती तुमच्या माईकमध्ये जाणार. तरी पण हवेत पण असा तुम्ही नुसता जरी वापरला ना तरी पण आवाज येत नाही. बोललं ना, मी वापरलाय भाई, लय भारी माईक आहे. कंटेंट क्रिएशन करायचं असेल ना तर हा माईक नक्की घ्या, पैसे असतील तर. म्हणजे तसं नाही बोलत आहे, पैसे असतील तर घ्याच, पण लगेच घेऊ नका, थोडा टाईम द्या. बट माईक जर तुमच्याकडे पैसे आहेत ना तर नक्की घ्या, प्लीज घ्या. रिकमेंड करेन मी हॉलीलँडचा लार्क M2. तुम्ही ॲमेझॉनवर जाऊन सर्च करू शकता, एक नंबर. आता मी तुम्हाला सांगतो, हा माईक घ्यायला मला 1 वर्ष का लागलं. 1 वर्ष याच्यासाठी लागलं कारण मी 2024 मध्ये चालू केलं होतं कंटेंट क्रिएशन.
तेव्हा मला काही एवढी आयडिया नव्हती की तू कंटेंट बनवायचं तर माईक चांगला हवा आहे, असं हवं आहे तसं. मी असंच नॉर्मल बनवायचो आयफोनच्या जीवावरती, पण त्याला तेवढी रीच जात नाही. 1 वर्षानंतर मी रील बनवायला परत स्टार्ट केलं. म्हणजे रील बनवत होतो पण ते कंटिन्यू होत नव्हतं. मग मी परत स्टार्ट केलं 2025च्या एप्रिल की मे मध्ये मी सातारकरची पहिली रील टाकली. तेव्हा हा माईक होता आणि नेमकी ती रील व्हायरल झाली आणि मी त्याच्यानंतर सातारकराची रील बनवायला लागलो. माझा प्रवास चालू झाला सातारकराचा आणि तसंच इंस्टाग्रामवरती फॉलोअर वाढत गेले. पण कसा आता हा मित्राचा माईक होता, तर हा मी कंटिन्यू ठेवू नाही शकत माझ्याजवळ, तर मी तो त्याला दिला आणि मी हा घेतला त्याच्या बदली. जेव्हा हा माझ्या मित्राने घेतला होता तो 12,000चा होता हा माईक. आणि मी जेव्हा स्टार्टिंगला सगळ्यात पहिलं सर्च केलं होतं माईकसाठी तेव्हा याची प्राईस होती 6,000 रुपये. तर आता याची प्राईस बघा तुम्ही कशी कशी वाढत गेली. 6,000, 6 वरून 7, 7 वरून 9, 9 वरून गेली 11, 11 वरून 12ला गेली, 12 वरून 13ला गेली, 13 वरून 15, 15 वरून 17, 17 वरून 19, 19 वरून 21, 21 वरून 23, 23 वरून 25. मी लास्ट बघितलेला 25,990ला हा माईक होता. मी हार मानली, बोललो भाई आता आपल्याला हा माईक काय घेता येणार नाही. हा 25,000ला पोचलाय. 25,000त फोन येतो भाई एक अँड्रॉइडचा चांगला, तुम्हाला पण माहित असेल. मग मी बोललो जेव्हा खरंच कंटेंट क्रिएशन खूप चांगलं चालेल आणि एकदम भारी होईल तेव्हा मी घेईल, तोपर्यंत हा जिंदाबाद. पण त्या दिवशी नेमकं 1 तारखेला मी बाहेर गेलो होतो आणि मी सहज ॲमेझॉनवर सर्च करून बघितलं, त्याची प्राईस परत 12,000ला आलेली. 25,000 वरून डायरेक्ट 12,000. थोडाही विचार न करता ले लिया की माक्या. आम्ही कोणाला भीत नाही, कच्चा दूध पित नाही, सांगा डोंगर का पाणी. घेऊन टाकला. मग काय, मग आला आता आपलं ब्लॉग वगैरे सगळे याच्यातूनच येतील. आवाज अजून क्लिअर येईल, मजा येईल ब्लॉग बनवायला, आता रील बनवायला पण. आयफोन प्लस ह्या माईकचा कॉम्बो. कंटेंट क्रिएशन सुरू करायचं आहे तुम्हाला तर मी खरंच माझ्याकडून तुम्हाला रिकमेंड करेन की हा माईक आणि आयफोन घेऊन टाका. खरंच तुम्हाला करायचं आहे तर. 1 मिनिट हा फॅन बंद करतो जरा, मोबाईल पण हालायला लागलाय, स्टँडवर लावलाय ना. तर असा आजचा ब्लॉग होता अनबॉक्सिंगचा. अनबॉक्सिंग म्हणजे डायरेक्ट चिरफाड. तर होप की मी असंच पुढे काय काय ॲक्सेसरीज घेत राहीन. जर कंटेंट क्रिएशन चांगलं चाललं तर. कॅमेरा आहे, खूप काही गोष्टी येतात मग नंतर तर हळूहळू. ठीक आहे, सध्या तरी ही एक न्यू अचिव्हमेंट अनलॉक झालेली आहे माझी. माईक घेतलाय मी, मला खरंच खूप भारी वाटतंय. कारण हा माईक म्हणजे आयफोन कसा आहे फोनमध्ये तसा माईकमध्ये हा माईक आहे. अजून एक येतो DJIचा, तो पण असाच आहे चांगला. पण ठीक आहे, हा काय वाईट आहे काय? सिद्धू मुसेवाला. ठीक आहे मित्रांनो, तर असा आजचा हा ब्लॉग होता. ओके, तर कसा वाटला तुम्हाला माझा नवीन माईक आणि कसा वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग अनबॉक्सिंगचा? मी काय प्रॉपर अनबॉक्सिंगवाला नाही आहे की एवढं मला जसं जमतं तसं मी बोललो. मेन तर एक्साइटमेंट मला या माईकचीच होती, तो मी घेऊन टाकलाय. आता इथून पुढे ह्याच माईकवरती मी व्हिडिओज बनवेन. हा माईक मी ठेवणार, फर्स्ट माईक आहे माझा. याच्यावरती मी खूप रील शूट केलेल्या आहेत आणि त्या व्हायरल पण गेलेल्या आहेत, त्यामुळे ह्याला पण असं ठेवून चालणार नाही. ठेवून द्यायचा, जमा करून ठेवायचं, सेव्ह करून ठेवायचं. ठीक आहे मित्रांनो, तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग अनबॉक्सिंग व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.